महत्वाच्या घडामोडीकडे आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। कोकाटे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून याआधीच विरोधक आक्रमक झालेले आहेत। नैतिकतेचं अधःपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मुंडे कोकाटे यांच्यावरील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उपस्थित केलेला आहे की नैतिकतेच्या आधारावरती या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे देणे तुर्तास गरजेचं होतं। जर त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाही तर पुन्हा सरकारमध्ये घेण्याची संधी त्याच्यासमोर उपलब्ध। बघा असं आहे की पहिल्यांदा तर अण्णा हजारेंची आम्ही त्या ठिकाणी सन्मानच करतो आणि अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात। त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चेअंतीच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे। कुठेही नैतिकतेचं अधःपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही। आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू।